माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 16 भाग 38 श्रीकृष्ण जन्म भाग 2. श्रीनारायण म्हणाले, कश्यप ऋषींच्या वंशात प्रत्यक्ष कश्यपाचा अवतार म्हणून जो जन्मला तोच मूळ वसुदेव होय. देव माता हीच देवकीच्या रूपाने पृथ्वीवर जन्मली. या दोघांची पुण्याई थोर म्हणून श्रीकृष्णाचे माता पिता होण्याचा योग त्यांना आला. देवमेढ राजाच्या मारिशा नावाच्या राणीच्या पोटी वसुदेवाचा जन्म झाला होता. तो जन्मला त्यावेळी देवांनी आकाशातून दिव्य दुदुंबी वाजवल्या म्हणून वसुदेवाला दुदुंबी असे नाव पडले. यदूच्या वंशात काहुक नावाचा राजा, त्याचा पुत्र देवक. त्या महाज्ञानी देवक या राजाच्या पोटी देवकी जन्मली. यथावकाश देवकीचा विवाह वसुदेवासी आचार्य गर्ग यांनी प्रत्यक्ष लावला. तेव्हा देवकीच्या पित्याने हजारो दासी विविध रत्ने वसुदेवाला दिली. उत्तम आभूषणांनी सजवलेली देवकी अनेक चंद्राच्या सारखी तेजस्वी रूपवान दिसत होती. देवकीला रथात बसून वसुदेव आपल्या घरी निघाला. देवकीचा भाऊ कंस हा त्या रथाबरोबरच अगदी आनंदाने चालला होता. त्याच वेळी आकाशवाणी झाली, राजेंद्र कंसा, तू आता यावेळी इतका आनंदात का आहे? तुझ्या हिताचे सत्य ऐक. याच देवकीचा 8वा गर्भ तुझ्या मृत्यूचे कारण असेल. आकाशवाणी ऐकता कंसाने तलवार उपसली आणि तो देवकीला ठार करायला रथावर चढला. त्या महाबलवान कंसाला वसुदेवाने अडवले. नीतिशास्त्रज्ञातला पंडित वसुदेव म्हणाला, हे राजेंद्रा माझे ऐक, जर देवकीच्या 8व्या गर्भाने तुझा मृत्यू होणार आहे तर हिला विचार, हिला मारून तू स्वतःची अपकीर्ती दुर्गती का बरे ओढून घेत आहे? त्यातून स्त्रीचा वध करणे अतिशय घोर पाप. शिवाय ही तर तुझी बहीण. आपल्याला शरण आलेल्यांना मारू नये, आपल्या आश्रयाला आलेल्याला जीवदान द्यावे. हे सर्व एक वैभव पाण्यातील बुडबुड्यासारखे नश्वर, स्वप्नासारखे खोटे भय निर्माण करणारे, जे सत्पुरुष हे ओळखून समजावून घेता, लक्षात ठेवता, त्यांच्या हातून नेहमी धर्मच घडतो. म्हणून हे धर्मिष्ठा, आपण आपल्याच वंशात जन्मलेल्या आपल्या भगिनीला हात सोडा. आता सोडा. वाटल्यास तुमच्या पदरी असलेल्या सर्व विद्वानांना काय करणे योग्य ते विचारा. हे बंधू, देवकीचा जो 8वा मुलगा होईल तो मी तुझ्या स्वाधीन करीन, असेही मी तुला वचन देतो. पाहिजे तर तुला जी जी मुले होतील ती सर्व मी तुझ्या स्वाधीन करतो. लहान बहिणी मुलीसारखी असते. अशा रीतीने वसुदेवाने कंसाची समजूत काढली. तेव्हा कंसाने तिला मारण्याचा विचार सोडला. वसुदेव देवकीला घेऊन आपल्या मंदिरात गेले. त्यानंतर तिला त्याला झालेले 6 पुत्र वसुदेवाने आपल्या वचनाप्रमाणे कंसाला दिले. कंसाने त्या सर्वांना ठार मारले. ठार केले. देवकीचा 7वा गर्भ मात्र कंसापासून वाचवावा अशी योजना झाली. देवकीचा 7वा गर्भ तिच्या उदरातून बाहेर काढून तो वसुदेवाची दुसरी राणी रोहिणीच्या उदरात योजला गेला. कंसाचे जे हेर होते त्यांना वाटले की देवकीचा गर्भपात झाला. त्यांनी सर्व कंसाला सांगितले. तेव्हा कंसाने देवकीच्या मंदिरावर पहाऱ्यासाठी रक्षक बसवले. इकडे देवकीच्या पोटात देवकीचा गर्भ वाढला, इकडे रोहिणीच्या पोटात देवकीचा गर्भ वाढला. योग्य काली जन्मला देवकीच्या उदरातून त्याचे आकर्षण करून तो बाहेर काढला होता. म्हणून त्याचे नाव संघर्षण असे पडले. यथावकाश देवकीचा 8वा गर्भ राहिला. 9 महिने पूर्ण झाले तेव्हा आधीच सुंदर असलेल्या देवकीस इतके तेज प्राप्त होऊ लागले की सुंदर तेज दिसू लागली. तिचे मूक डोळे प्रफुल्ल दिसू लागले. ती तेजाने तळपताना पाहून आता हिच्या पोटी आपला मृत्यू जन्मणार अशी कंसाची खात्री झाली. तेव्हा कंसाने देवकीवरचा पहारा वाढवला. देवकी वसुदेव दोघांनाही त्याचे 7 दारे असलेल्या बंदीशाळेत बंदिस्त केले. 6वा महिनाही संपला तेव्हा गर्भ पूर्ण झाला. देवकीला अतिशय जड वाटू लागले. तिला अतिशय वेदना होऊ लागल्या. क्षणात ती झोपेत, क्षणात जागी होई. तेव्हा वसुदेव समजला आता ही लवकरच प्रसूत होणार. रात्रीचे 2 प्रहर उलटले. आकाश विजांनी ढगांनी भरले. सोसायटीचा वारा सुटला. कंसाने नेमलेले सगळे रक्षक गाढ झोपले. बंदीशाळेत दिव्य वातावरण पसरले. तेथे धर्म, ब्रह्मदेव, शंकर गुप्त रूपाने आले. त्यांनी गर्भस्वरूप विष्णूची स्तुती केली. फुलांचा पाऊस तेथे पडला. देव तेथून निघून गेले. आता घनघोर जलदृष्टी सुरू झाली. त्यामुळे सर्व मथुरेत कुणीही फिरताना दिसेना. रात्रीचा घनघोर अंधार पडला. यौवना 7 मुहूर्त संपून 8वा मुहूर्त सुरू होताच सर्वश्रेष्ठ शुभसा क्षण आला. त्यावेळी सर्व शुभ ग्रहांची दृष्टी लग्नस्थानी होती. एकाही अशुभ ग्रहाची दृष्टी लग्नस्थानी नव्हती.
रोहिणी नक्षत्र लागले होते. जयंती योग आला होता. अर्धचंद्र उगवला होता. पाऊस पडत होता. अचानक पृथ्वीवर प्रसन्न वातावरण पसरले. दाही दिशांना शीतल वारा वाहू लागला. त्यामुळे ऋषी मुनी, यक्ष, गंधर्व, देवदेवता सर्वजण आनंदित झाले. स्वर्गात आनंदाच्या दुदुंबी वाजत होत्या. सर्वत्र शंख वाजवल्याचा आवाज, हरीच्या जय जयकाराचा आवाज येत होता. ह्याच वेळी पृथ्वी सुतिकेचे रूप धारण करून देवकीच्या बंदीशाळेत आली. हिने देवकीला झोपवले. देवकीच्या उदरातून वायू बाहेर पडला. श्रीकृष्ण परमात्मा दिव्य स्वरूपात प्रगटला. ते दिव्य शिशुरूप पाहताच वसुदेवाने त्याचे स्तवन केले. अत्यंत भक्तिभावाने तो हात जोडून त्याच्यासमोर उभा राहिला. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांचे सर्व शरीर रोमांचित झाले. त्याने अन देवकीने श्रीकृष्णाची स्तुती केल्यानंतर अतिशय प्रसन्न होऊन श्रीकृष्ण म्हणाला, तुमच्या जपाच्या फळामुळे किंवा तुमच्या पोटी मी जन्म घेतला. तुमचे कल्याण असो. तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. आता तुम्ही ताबडतोब मला घेऊन यशोदाजवळ नेऊन ठेवा. तिला देखील आत्ताच एक कन्या झालेली असेल. ती कन्या तुम्ही येथे आणून ठेवा, म्हणजे सर्वत्र व्यवस्थित होईल. इतके बोलून श्रीकृष्णाने सर्वसामान्य बालकासारखे रूप धारण केले. वसुदेवाने देवकीला सांगितले. श्रीकृष्णाला कडेवर घेतले. तो तेथून बंदीशाळेबाहेर पडला. थोड्या वेळात वसुदेव नंदाच्या गोकुळात पोहोचला. तेथे सर्वजण झोपलेले होते. यशोदेच्या शेजारीच नुकतीच जन्मलेली एक बालिका होती. तिचा वर्ण तापलेल्या सोन्यासारखा. तिच्या मुखावर मंद हास्य. वसुदेवाने तिच्या जागी कृष्णाला ठेवले. तो लगेच मथुरेला परतला. घाबरतच तो बंदीशाळेत पोहोचला. परंतु सर्व रक्षक पहिल्याप्रमाणे झोपलेले. बरोबर आणलेल्या त्या मुलीला वसुदेवाने देवकीच्या शेजारी ठेवले. त्याबरोबर ती मुलगी मोठमोठ्याने रडू लागली. आपल्या रडण्याने त्या मुलीने बंदीशाळेच्या रक्षकांना जागे केले. खडबडून उठलेल्या त्या रक्षकांनी त्या बालिकेला उचलले. ते कंसाकडे गेले. त्यांच्या मागोमाग वसुदेव देवकी देखील पळत 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 रडत रडत आले. त्या मुलीला पाहून देखील कंसाला प्रसन्न वाटेना. तो रागवलेला होता. तिच्या रडण्याने त्याला दयेचा पाझर फुटेना. त्याने त्या मुलीला दगडावर आपटण्यासाठी उचलले. तेवढ्यात वसुदेव आणि देवकी पुढे झाले. वसुदेव म्हणाले, हे नृपश्रेष्ठा कंसा, तू आमचे 6 मुलगे आतापर्यंत मारले, पण अजूनही तू शांत झालेला नाही. तुला आमची दया येत नाही. देवकीच्या गर्भात 8व्या वेळी ही बिचारी एक अबला कन्या आली. हिला मारून या पृथ्वीवरचे असे कोणते मोठे आश्चर्य तुला मिळणार? ही काय तुझ्याशी लढणार? तेव्हा त्या तुझ्या भाचीचा मारू नको असे बोलून देवकी रडू लागले. परंतु दुरात्मा कंस अतिशय भयंकरपणे म्हणाला, मी तुम्हाला सांगतो ते ऐका. देव आणि दैव एका गवताच्या काडीने देखील पर्वताचा नाश करण्यास समर्थ असतात. ते एखाद्या क्षुद्र कीटकाच्या हातून सिंहाला